तर नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज चेन्नईमधला आमचा तिसरा दिवस नाही दीदी, तिसरा दिवस आज. तर कसं काल पेपर वगैरे झाले, पण आजचा दिवस आम्ही बोललो थोडंसं इथं कुठं मंदिर वगैरे काय इतक्या लांब आपलं येणं होत नाही. जर आता मंदिरात वगैरे जातो आहे. आणि ही साडी बघा, आता मी कोल्हापूरला गेले तेव्हा सोनाने मला ही साडी घेतली, पण हा ब्लाऊज याच्यावर मॅच झाला, मी घेऊन आले. तर ही साडी मी घातली आणि दीदीने पण साडी घातली, मी तुम्हाला दाखवते. आता चला कोणत्या कोणत्या मंदिरात वगैरे जात आहे मी तुम्हाला तिथलं दर्शन देता आलं तर देईल, नाही तर मग ठीक आहे, असं आपल्या व्हिडिओमधून जे दिसेल ते दिसेल. तर दीदीने बघा साडी घातली, कशी काय वाटते दीदी पण बघा. आता बोलली तर साऊथ इंडियनमध्ये आलो आहे आपण, तर थोडंसं त्यांच्यासारखं लुक थोडासा करूया. तशी साडी वगैरे, आता गजरे वगैरे कसे भेटताय बघू. तर असा हा दीदीचा लुक बघा. अशी मला काही एवढी साडी वगैरे घालून नाही देता येते तिला, पण तेव्हा फुगते ती साडीच आहे ना, जरा फुगत होती आणि तिला तेच पाहिजे होती. मग अशी दीदी तयार झाली. आणि दीदीने साडी घातली म्हणून कसली झाकून विकून एकदम ऊन नको लागायला म्हणून चेहरी दिसते, असं वाटतं इथे बसा. खूप छान झाड आहे, मस्त. आणि हॉटेलच्या पुढे निघालोय आता. बघू आता काय रिक्षा वगैरे काय भेटते, किंवा इथे ओला चालत नाही जास्त, उबेर वगैरे बुक करून मग जाऊया. कुठल्या मंदिरात जायला होतं ते बघूया. तर आता आम्ही आलो इथे मंदिरामध्ये. तर या मंदिरामध्ये यायचं आमचं काहीच नव्हतं. आम्ही जाणार होतो, सुब्रमण्यम म्हणून मंदिर होतं, म्हणजे जे हॉटेलवाले होते, ज्यूसवाले होते, त्यांनी आम्हाला सांगितलेलं हिंदीत थोडंसं. तर आलो आम्ही, रिक्षा केली. तर रिक्षावाल्यांना आमचं काहीही बोलणं कळत नव्हतं, किंवा ते काय बोलत होते आम्हाला काही कळत नव्हतं. त्यांना बोललं सुब्रमण्यम मंदिरामध्ये जायचं आहे. ते आले आम्हाला ह्या दुसऱ्याच मंदिरामध्ये घेऊन. तर या मंदिरामध्ये आलो इथे, पण म्हटले चला ठीक आहे, जे असेल भगवंताला मान्य, आपलं इथं दर्शन होणार असेल कदाचित. मग ते आलो आम्ही इथे. मग इथे आतमध्ये पण अलाउड नाही मूर्तीचं वगैरे आपल्याला शूट घ्यायला, हे नाही. खूप छान, पण मंदिरात तिथे येऊन आहे ना, एक तर ऊन होतं भरपूर, पण आल्यावर खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही दोघींनी गजरी वगैरे लावली इथे, आणि इथेच ते असं नारळ वगैरे फोडून देतात बाहेरूनच, आपण काही मंदिरात नेऊन येते बाहेरून, आणि मग दर्शन घेतलं. तर तिथं अशी पद्धत आहे बघा, की दर्शन घेतलं ना आतमध्ये, की आता जे दीदीने हार घातलेलं दिसलं ना तुम्हाला, तर तिथं अशी पद्धत आहे की कुवारी मुलं मुली जे येतात ना, ते एक हार देवाला घालतात, एक हार मुलीला किंवा मुलाला देतात, आणि त्यांनी असं देवा आपलं मंदिराला फेरी मारायची, तो हार गळ्यात घालून. म्हणजे कल्याणम मंदिर, हे नावच मंदिराचं कल्याणम, लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. आणि तिथं अशी पद्धत आहे का मुलांनी मुलींनी असं केलं तर कल्याण होतं त्यांचं, पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं सगळं कल्याण होतं आहे. तर मग असा हार घालून फेऱ्या मारतात. तर दीदी बाबा एवढं उन्हाची फेऱ्या, ते कारण तिथं जे आते गुरुजी होते त्यांनी जसं सांगितलं तसं आपण केलं. तर त्यांना थोडी हिंदी कळत होती. ते बोलले असं करायला लागतं, कारण इथं आल्यावर अशी पद्धत आहे, असंच करावं लागतं. गळ्यात हार घालायचा, छान होतं म्हणे पुढे. मग ठीक आहे म्हटलं, ते एवढे श्रद्धेने सांगताय आणि आपला पण भाव भगवंतावर, जे काय पद्धत आहे ठीक आहे, फक्त बोलले भाषा वेगळी, पण ठीक आहे ना, जे आहे छान होतं सगळं. मग हे बघा दीदीने असं हे केलं आणि आम्ही दर्शन वगैरे घेऊन मग आता इकडे बाहेर निघत होतो.
तरी इथे ऊन होतं भरपूर, पण तरी चाललं थोडं. म्हटलं दीदीचे फोटो वगैरे घेऊया जरा. रिक्षावाले काका बाहेरच थांबून ठेवले होते आम्ही, कारण इथं एवढं लांब काय आपलं येणं होणार नव्हतं ना परत सारखं सारखं. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता आपण इथून निघतोय चेन्नईमधून. झालेत आता इथं आपलं 3 दिवस गेलेत. सकाळी मंदिरात वगैरे जाऊन आलो, पण त्यानंतर काही शूट नाही घेतलं किंवा काय. इतकी गरमी इकडे. तिथून आल्यावर एकदम असा जीव घाबरा झालेला आमचा. येऊन पहिले AC वगैरे लावून पहिले रूममध्ये थोडं रिलॅक्स झालो आणि थोडा आराम करून आता दुपारचे 4:30 वाजलेत आपले. तर ट्रेन आहे 10ची रात्री, पण थोडंसं अजून इथं कुठं फिरायचं आहे, एक मंदिर वगैरे, जरा कुठं बीच आहे. आता कुठं कुठं जाणं होतं माहिती नाही. आता उबेरवाला वगैरे बुक करणार दिदी, पण कुठं नेतोय काय नेतो कसं, आता आपल्याला काही इथलं एवढं माहिती नाही. मेन म्हणजे तर ह्या लोकांना आपली भाषाच कळत नाही, हिंदी नाही, इंग्लिश नाही, आणि ते काय बोलते ते आपल्याला पण काहीच समजत नाही. तर इतका गोंधळ होतोय ना. पण बघू आता कुठं नेतील तसं. थोडीफार तरी ते उबेरवाल्या थोडीशी इंग्लिश कळती, जराशी, थोडी पण नाही कळत नाही ती उबेरवाल्याला थोडी कळती ना. तर मग आता बघू, आता इथून निघतोय 4:30 वाजलेत आणि आता आम्हाला बरोबर अजून 4 तास बाहेर जरा टाईमपास करायचा आहे. 10ची ट्रेन आहे, 9:30ला इथून म्हणजे चेन्नई स्टेशन आपल्याला 1 तासाच्या अंतरावर आहे. 1 तास इथून म्हणजे तिथून यायला आम्हाला 1 तास लागलेला उबेरनी. आता इथून पण थोडंसं स्टॉप घेत थोडंसं फिरत आणि काही अजून चेन्नईमध्ये बघत. तर बघू आता किती वाजता आम्ही तिथं, म्हणजे 9:30पर्यंत स्टेशनला जायचं आहे. 10:10 ट्रेन आहे आपली. तर त्यासाठी बघू आता कसं होतं आहे. याच्या पुढचं तुम्हाला दाखवते, कसं जातोय, कुठं जातोय, काय करतोय, सगळं तुम्हाला दाखवते. आणि ती तयार झाली ती तुम्हाला दाखवते मी तर बघा असं, कारण आता ट्रेनमध्ये थोडंसं कम्फर्टेबल कपडे वगैरे पाहिजे आपल्याला. AC कोच आहे आपल्याला, छान आहे सगळं काही, पण तरी असतं ना थोडंसं आपण. आणि गरमी खूप आहे, भयानक गरमी इकडे, विचार करू शकत नाही इतकी गरमी आहे, खूपच डेंजर. चला मग आता आपल्या प्रवासाला निघू आपण. चला तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपको भी लिया तो याद रहेगा ना हम लोग कैसा. ओके थैंक यू. ओके तर आता बसलो आपण उबेरमध्ये. बोलतात की सगळ्यात मोठा बीच इथे आणि एरियाची चालायला हालत खराब झाली का. दोघींकडे पण आमच्याकडे बॅगी वगैरे चालायचं होतं. आणि आता आलो दीदी, जरा तिचा फोटो वगैरे घेते, दाखवते पाठीमागचे बघा. आता थोडासा अंधार पडायला आला आहे, जरा अंधार पडायला आला आहे. मी पण इथं थोडंसं शूट वगैरे घेते, दाखवते आपलं इकडचं वेगळं काहीतरी. मस्त दिसते.
मोठी लाटा तर आता बसलो ट्रेनमध्ये. 10:15ची ट्रेन आली. 11:30. एवढं थकलं आता बघू शकतो. इतकं थकलोत ना आम्ही, गरमीने हात झाले. आता झोप 11:30 झाले आता रात्रीचे. पूर्ण दिवस हालत खराब झाली. आता झोप सकाळी तुमच्याशी. तर ट्रेन आता ट्रेनमध्ये आता वाजले सकाळचे 10:30 वाजले. झोपलेले दोघे पण 9 वाजेपर्यंत. एवढी हालत खराब झाली. काल इतकं थकलेलो आम्ही. आणि बघा ना चेहरा वगैरे असं एकदम हे झालं, सुजल्यासारखं झाले की झोप झाली चांगली. AC वगैरे चांगलं फुल. तर आता आपला ट्रेनचा प्रवास आता थोडासाच बाकी राहिला आहे. लवकरच आता आपल्याला उतरायचं आहे. तर छान झाली आपली चेन्नईची ट्रिप, एकदम छान झाली. सगळं काही एकदम प्रवास पण सुंदर होता. आता इथे आलेत आपलं स्टेशन उतरायला. साहेब आलेत घ्यायला आणि छान वाटलं त्यांना बघून पण जरा. आणि हे बघा आता दोघांचं कसे चाललंय तिथे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.